नमस्कार, मी रोहित साळुंखे. तरुण भारत न्यूज बुलेटिनमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत. आता पाहूया ठळक घडामोडी. समस्या न सोडविल्याने बसवान गल्ली आणि देशपांडे गल्लीतील नागरिकांनी रास्ता रोको करून निदर्शने केली. मूल सुविधा उपलब्ध न केल्याने येथील नागरिकांना दर दिवशी विभिन्न समस्यांचा सामोरे जावे लागत आहे. अनेकदा निवेदने करून देखील येथील समस्यांचे निवारण होत नाही. त्यामुळे आज येथील नागरिकांनी रास्ता रोकोचा पावित्रा घेतला. बसवान गल्ली आणि देशपांडे गल्लीतील नागरिक आंदोलनात सहभागी झाले होते. हंदिगनूर येथील ग्रंथराज श्री ज्ञानेश्वरी पारायण सोहळ्याच्या रौप्य महोत्सवी वर्षानिमित्त शुक्रवारी आयोजित केलेल्या रिंगण सोहळ्याने उपस्थित हजारो भक्तांच्या डोळ्याचे पारणे फेडले. रिंगण सोहळ्यामुळे गावात चैतन्याचे आणि भक्तिमय वातावरण निर्माण झाले होते. सोमवार दिनांक 13 मार्च पासून या ज्ञानेश्वरी पारायण सोहळ्याला प्रारंभ झाला होता. दैनंदिन काकड आरती, ध्वजवंदन, ज्ञानेश्वरी वाचन, महिला भजन, हरिपाठ, प्रवचन, कीर्तन आणि जागर, भजन आदी कार्यक्रम संपन्न झाले. 12वीची परीक्षा अंतिम टप्प्यात आली असून विद्यार्थ्यांचे आता 10वी परीक्षेकडे लक्ष लागले आहे. 28 मार्चपासून 10वीची परीक्षा घेतली जाणार आहे. यावर्षी बेळगाव शैक्षणिक जिल्ह्यात 31,968 फ्रेशर्स तर 1,114 रिपीटर्स विद्यार्थी परीक्षा देणार आहेत. परीक्षा जवळ आल्यामुळे शिक्षण विभागासह विद्यार्थी पालकही तयारीला लागले आहेत. कोरोना काळामध्ये आरोग्य विभागात काम केले, मात्र त्यावेळचे 2 महिन्यांचे वेतन दिले गेले नाही. त्याचबरोबर आम्हाला कायमस्वरूपी कामावर रुजू करून घ्यावे अशी मागणी करूनही त्याकडे दुर्लक्ष करण्यात आले. जीवावर उदार होऊन काम केले असताना आम्हाला जाणून बुजून डावलण्यात आले आहे असा आरोप करत आरोग्य विभागातील कर्मचाऱ्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देऊन न्याय द्यावा अशी मागणी केली आहे. हा आवाज नेमका कुणाचा? या तरुण भारताच्या वृत्तानंतर सावगाव ठळक चर्चेत आले आणि त्याचवेळी तर्कवितर्क आणि अफवानाही ऊत आला. आवाज येतो आहे यावर गावकरी ठाम आहेत. गावातील वृद्ध तो प्राण्यांचा आवाज नाहीत असे सांगत आहेत. तरुण भारतच्या वृत्तानंतर अनेक जणांनी सावगावमध्ये जाऊन हा आवाज ऐकण्याचाही प्रयत्न केला. तथापि 1 हत्ती आणि 7 आंधळे या गोष्टीप्रमाणे प्रत्येकाचे अंदाज वेगवेगळे असून त्याचाही चर्चा जोरात सुरू आहेत. काही सामाजिक कार्यकर्त्यांनी मंगळवारी रात्री सावगावमध्ये जाऊन आवाज ऐकण्याचा प्रयत्न केला. तेव्हा कोणताच आवाज त्यांना ऐकू येत नाही अशी चर्चा सुरू झाली आहे. निवडणुका जाहीर होण्याची शक्यता असल्यामुळे आचारसंहितेच्या भीतीने सरकारी कार्यालयातील प्रलंबित कामे निकालात काढण्यासाठी धडपड सुरू आहे. प्रांताधिकारी कार्यालयामध्ये अनेक खटले वर्षानुवर्षे प्रलंबित असतात, मात्र ते खटले देखील निकालात काढण्याचा प्रयत्न सुरू आहे. ऐरवी तारीख पे तारीख देणारे आता मात्र दिवसभर बसून खटले निकालात काढताना दिसत आहेत. या घाई गडबडीत अनेकांना फटका देखील बसू लागला आहे. कायद्याच्या विरोधात जाऊन निकाल देत असल्याच्या तक्रारी वाढू लागल्या आहेत. त्यामुळे तीव्र नाराजी व्यक्त होताना दिसत आहे. दक्षिण काशी श्री क्षेत्र कपिलेश्वर मंदिराचा कायापालट झाला. या मंदिराला एक वेगळे वैभव प्राप्त झाले, विकास झाला. हे सर्व होत असताना त्या मंदिरावर प्रशासक नेमण्याचा घाट घालण्यात आला होता. मात्र प्रशासनाच्या या प्रस्तावाला उच्च न्यायालयाने स्थगिती दिली असून श्री कपिलेश्वर मंदिर ट्रस्टला मोठा दिलासा मिळाला आहे. याचबरोबर जनतेतून आणि भक्तातून समाधान व्यक्त होत आहे. कर्नाटक लॉ सोसायटीच्या IMER कॉलेजतर्फे आंतरराष्ट्रीय स्तरावरील व्यवसाय विकास कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात नाविन्यता, व्यापार, तंत्रज्ञान या विषयावर आधारित देशभरातील 65 संशोधकांनी संशोधन प्रबंध सादर केले. कार्यक्रमाचे उद्घाटन भारतीय रिझर्व्ह बँकेचे बोर्ड संचालक अरविंद कुलकर्णी यांच्या हस्ते झाले. या कार्यक्रमाला गव्हर्निंग काउन्सिलचे चेअरमन RS मुतालिक, संचालक डॉ. आरिफ शेख उपस्थित होते. बेळगाव येथील समादेवी गल्लीमध्ये श्री पंतवाड्यात यमुनक्का पुण्यतिथी साजरी करण्यात आली. यमुनक्का भजनी मंडळाच्या अध्यक्षा सुनंदा किल्लेकर यांच्या मार्गदर्शनाखाली ही जयंती साजरी झाली. श्री पंत महाराज यांच्या पत्नी यमुनक्का यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. नीता पाटील यांनी यमुनक्का यांच्या जीवनावर माहिती दिली. रूपा पंत बाळेकुंद्री यांचे मार्गदर्शनपर भाषण झाले. मंडळाने पावनतून रवितनया हे पद, भजन व आरती सादर केली. यावेळी मंडळाच्या सर्व सभासद उपस्थित होते.
महाराष्ट्र कर्नाटकचे आराध्य दैवत श्री ज्योतिबा यात्रा काळात सासनकाठी व भक्तांना निवासासाठी जागा उपलब्ध करून द्यावी अशी मागणीचे निवेदन कंगराळी खुर्द ग्रामस्थांतर्फे पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीला देण्यात आले आहे। परंपरेप्रमाणे कंगराळी खुर्द गावची सासनकाठी व भक्त श्री ज्योतिबा यात्रेला जातात। येथे गट क्रमांक 7 मध्ये 40/30 जागेत या गावची सासनकाठी व भक्तगण यात्रेवेळी 5 दिवस वास्तव करून राहतात। निवेदन देताना ग्रामपंचायत अध्यक्ष यल्लप्पा पाटील, सदस्य प्रशांत पाटील, यशोधन तुळसकर, वैजनाथ बेन्नाळकर, राकेश पाटील, वायार पाटील, मनोहर पाटील, भटजी सांगळे आदी उपस्थित होते। श्री गुरुशांतेश्वर हिरेमठ शाखेचे शिरहट्टी तालुका हुक्केरी येथे उद्घाटन करण्यात आले। गुरुशांतेश्वर मठाच्या परंपरेनुसारच शाखा मठात विधी, पूजा, आरती इत्यादी कार्यक्रम पार पडणार असल्याची माहिती श्री चंद्रशेखर शिवाचार्य स्वामीजी यांनी दिली। निपाणी न्यायालय बार असोसिएशन तालुका प्रशासन यांच्या संयुक्त विद्यमाने श्रीपेवाडी येथील बसवान मंदिर समुदाय भवन येथे जागतिक ग्राहक दिवस कार्यक्रम संपन्न झाला। स्वागत व प्रास्ताविक निपाणी तालुक्याचे आहार निरीक्षक अभिजित गायकवाड यांनी केले। मान्यवरांच्या हस्ते उपस्थितांचा सत्कार करण्यात आला। अध्यक्षस्थानी निपाणी न्यायालयाचे प्रिन्सिपल सिव्हिल न्यायाधीश गिरीश चटणी होते। ग्राहकांनी आपले हक्क समजून घेतले पाहिजेत। योग्य प्रकारे उत्तर न मिळाल्यास किंवा न्याय न मिळाल्यास ग्राहक न्यायालय न्याय देऊ शकते। त्यासाठी ग्राहकांनी आपले हक्क समजून घेतले पाहिजेत, अन्यायाविरुद्ध लढले पाहिजे असे प्रतिपादन निपाणी न्यायालयाच्या अतिरिक्त दिवाणी न्यायाधीश रंजिता SK यांनी केले। चिकोडी येथील राज्य सरकारी मुस्लिम नोकर कल्याण संघाच्या तालुका शाखेच्या आंतरराष्ट्रीय महिला दिनाच्या निमित्ताने वैद्यकीय शिक्षणासाठी सरकारच्या वतीने निवड झालेल्या विद्यार्थिनींचा तसेच तालुक्यातील महिला नोकरांचा सत्कार करण्यात आला। या प्रसंगी आरे मुल्ला, मोमीन, संघाचे जिल्हाध्यक्ष द्राक्षे, कालेकाजी, ECO कनवाडे, जोडमनी, सादिक मिया बेग, अंजुमबानू डोनखरके, जिया खाजी, बिलाल मुल्ला, जहान अरा कडिवाल, SN नदाफ, अम्मनगी, खानापुरे आदी उपस्थित होते। 3.5 मुहूर्तांपैकी एक मुहूर्त असलेला तर नव्या वर्षाच्या प्रारंभीच असलेल्या मराठी महिन्यातील पहिला सण गुढीपाडवा हा सर्वत्र भक्तिभावाने साजरा केला जातो। या दिवशी नागरिक घरोघरी गुढ्या, तोरणे उभारून नवीन वर्षाचे स्वागत करतात। हा सण अवघ्या 4 दिवसावर येऊन ठेपला आहे। गुढीपाडव्याच्या पार्श्वभूमीवर कोगनोळी येथील श्रीराम मंदिर व अंबिका मंदिर परिसरात मोठ्या प्रमाणात मेज काट्यांची आवक झाली आहे। येथील कोरवी समाजाची 25 कुटुंबे असून या कुटुंबातील अनेक जण हा व्यवसाय करतात। निडसोशी गेट येथील हॉटेल एम्पायर सभाभवनामध्ये चिकोडी विभाग गंगामतस्थ अर्थात कोळी समाज संघाच्या पदाधिकाऱ्यांची सभा तसेच महिला आर्थिक सबलीकरण कार्यशाळा नुकतीच संपन्न झाली। चिकोडी विभाग गंगामतस्थ संघाचे अध्यक्ष SK होळेपनवर यांनी संघाच्या वतीने राबवण्यात आलेल्या उपक्रमाबाबत माहिती दिली। यावेळी परशुराम दास नट्टी, अनिल अंबी, महादेव गोणी, सन्नप्पा मिशी, प्रवीण गोणी, गणेश शिर्गे, भरमप्पा अंबी, सुनील कोळी व इतर उपस्थित होते। याचबरोबर आजचे बातमीपत्र इथेच संपले। अधिक माहिती आणि ताज्या घडामोडींसाठी पाहत राहा तरुण भारत न्यूज चॅनल। तसेच आमचे चॅनल लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि विश्वासार्ह बातम्यांसाठी दररोज सकाळी वाचा दैनिक तरुण भारत। धन्यवाद। शुभरात्री।